नमस्कार. जागर पाण्याच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आज आपण एका अशा ठिकाणी आहोत जिथे आपल्याला दिसतात सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत आणि सह्याद्री देवराई या विशेष प्रकल्पाचं आज इकडे अनावरण झालंय म्हणूया. हा प्रकल्प सुरू झालाय असं म्हणूया आणि इतका विशेष प्रकल्प कदाचित आत्तापर्यंत कुठे झाला नसेल अशी या प्रकल्पाची आत्तापर्यंतची माहिती जी काय आम्हाला मिळालेली आहे ती माहिती आपल्याला सगळ्यांकडनं घ्यायची. अनेक मान्यवर आपल्या सोबत आहेत आणि मुळात पाणी असेल, जंगल असेल, झाडं असतील, वृक्ष असतील, या सगळ्यांच्या संदर्भातली या संपूर्ण पावसाच्या वाट जी आपण बघतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, समजून घेणार आहोत नेमकं काय आहे. सातारा जिल्ह्यातलं दिवडी गाव अभिनेता सयाजी शिंदेनं जलसंधारणाच्या कामासाठी दत्तक घेतलंय. याच गावात आज वृक्षारोपण महाअभियानाला सुरुवात झाली. आपल्या आईची बीजतुला करून सयाजी शिंदेनं बीजारोपण केलं आणि तब्बल 8,000 झाडं लावण्याचा संकल्प सोडला. जगात मला आतापर्यंत माझ्या अभ्यासात एक दोनच गोष्टी निस्वार्थी भेटल्यात. एक पहिली आई आणि दुसरं झाड. कारण ते फक्त आपल्याला देत असतात, मागत काहीच नसतात. आई मरेपर्यंत आपल्याला फक्त प्रेम देते आणि काळजी घेत असते. झाडं आपल्याला फक्त प्रेम देतात आणि काळजी घेत असतात. सह्याद्री देवराई या अभिनव मॉडेलची अतिशय उत्साहात सुरुवात झाली. यातल्या 4D विलेज म्हणजेच दिवडी, कोलवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी या चारही गावांच्या मध्यभागी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यात आलं. जलयुक्त शिवार अभियान जिथे जिथे गेला या पाण्याच्या माध्यमातून एका प्रकारची वेगळी एकी गावामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि त्या एकीचाच परिणाम आज आपण इथे जर बघितला तर खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण होणार. राज्य सरकार 2 कोटी वृक्ष लागवडीचं अभियान राबवणार आहे. त्याचा ब्रँड अँबॅसेडर सयाजी शिंदेला करावं अशी मागणी माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली. तर ते काम करण्याची तयारी सयाजीनेही दर्शवली. महाराष्ट्र शासन जेव्हा वृक्षारोपणाचं खूप मोठं काम करतंय, 2 कोटी वृक्ष लावायची जेव्हा आपण भूमिका घेतोय तेव्हा माझा मराठी कलाकार त्याचा ब्रँड अँबॅसेडर असावा नक्की मला वाटतं आणि आम्ही सगळेजण त्यासाठी नक्की शासनाकडे त्याची आग्रही मागणी करू. व्हायला मला आवडेल, पण माझ्या वैयक्तिक मत असं आहे की मी ह्याला 5-10 वर्ष वाढताना बघणार आहे. कारण शासन दरवर्षी प्रत्येक डोंगरावर 50,000 झाडं लावतात. बरोबर. दरवर्षी कागदोपत्री फाईलमध्ये 50,000 झाडं आहेतच. बरोबर. पण ती कुठे गेली नंतर ह्याचा कधी पत्ता लागत नाही. त्या विषयाकडे मला जायचं नाही. एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला वृक्षारोपण चळवळीसाठी सयाजी शिंदेनं एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलाय. तहानलेल्या मराठवाड्यात जर अशाच देवराईसारख्या प्रयोगांची सुरुवात झाली तर दुष्काळ निर्मूलनाला मदत होईल. सह्याद्री दादांकडनं आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्री देवराई ही जी काही संकल्पना मनामध्ये आली, तुमच्या आईंची तुम्ही बीजतुला केली आणि बीजतुला करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे हे करावं असं कधी सुचलं? मला जो काही शोध लागला आयुष्याचा त्यात असं दिसतंय की खूप पैसा कमवणं, खूप प्रसिद्धी कमवणं याहीपेक्षा खूप शांती अपेक्षित आहे. आणि हे करत असताना आपल्याला सगळ्यात जास्त कोण देतं? कारण आपण आयुष्यभरात सगळीच नाती, सगळीच माणसं सतत एकमेकाचा असं काहीतरी देवाणघेवाण चालू असते. फक्त आई ही एक अशी गोष्ट आहे की जी आयुष्यभर आपल्याला खूप देते आणि मरेपर्यंत तिला फक्त आपली काळजी असते की खूप प्रेम असतं, निस्वार्थी असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे झाड. एक गोष्ट अशी आहे की ती आयुष्यभर माणसासाठी फक्त देतच असते, बाकी काय करत नसते. एक झाडावरनं त्यांनी आपल्याला सांगितलं आई आपल्याला किती देते. आपल्या सगळ्यांनाच, आपल्या सगळ्यांची आई ही खरं तर कायमस्वरूपी उरावी, आई ही आपल्या सोबत असावी या अनुषंगाने हा सगळा सह्याद्री देवराई प्रकल्प आहे. आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ अशाच प्रकारची देवराई जी आहे ती कुठेतरी सुरू करावी, जिथे शक्य असेल तिथे सुरू करावी असा त्याच्या मागचा सगळा उद्देश आहे. या उद्देशाच्या आसपास अरविंद जगताप यांच्याकडे आपण जाऊयात, ज्यांची तशी ओळख आता अलीकडच्या काळातली चला हवा येऊ द्यामधलं पत्र आणि अरविंदनी लिहिलेलं जे पत्र आहे आता सयाजी दादांनी सुद्धा ऐकवलंय सगळ्यांना, ते सुद्धा आपण IBN लोकमतवरती ऐकतोय. ते पत्र लिहितानाची भावना नेमकी काय होती? कारण देवराई आपली आई आणि अशा प्रकारे हे सगळं वातावरण आता भारलेलं सगळ्यांचं बघतोय. शेकडो लोक येऊन गेले इकडे एका सयाजी दादांच्या हाकेवरती. काय भावना म्हणाले?
नाही, मुळात पत्र लिहितानापेक्षा सगळ्यात आधी सांगायला आवडेल मला की आम्ही आलो तेव्हा आम्ही एका पिकनिकला आलो होतो आणि पिकनिकला असं आपण डोंगरावर जातो, इकडे जातो, तसं इकडे ह्या भागात आल्यावर कलेक्टरांशी बोलणं झाल्यावर या गावांची मोहीम सुरू झाली आणि खूप प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की हे सामाजिक भान म्हणजे देणं लागतो वगैरे असल्या कुठल्याही भावना नाहीत. हे आपल्यासाठी केलेलं काम आहे आणि आपल्या आनंदासाठी केलेलं काम आहे आणि त्यामुळे स्वच्छ संदेश एवढाच होता की झाडं महत्त्वाची आहेत, ती आपल्यासाठीच महत्त्वाची आहेत, आपल्या पिढीच्या सावलीसाठी महत्त्वाची आहेत, म्हणून आपण ती लावूया आणि म्हणून आपण हे एन्जॉय करूया. उगीच गंभीर होऊन काहीतरी लोकांना त्रास नको. पण तुझी पत्र गंभीर करतात आम्हाला, म्हणजे तू गंभीर होऊ नये असं म्हणतोय पण त्याची सगळी पत्र म्हणजे तो मुद्दा आहेच. पत्र गंभीर करतात पण पत्रांचा सगळं सांगणं हेच आहे सगळ्यांना की आपण जे मनात वाटतं, जे एक्सप्रेस व्हायचं, जे व्यक्त व्हायचंय ते व्यक्त होऊया आणि ते जास्त झाडांमधून, ते जास्त पाण्यामधून, म्हणजे असं हे जे पार्श्वभूमी जर असेल आपल्या बोलण्याला नेहमी, तर मला वाटतं ती जास्त आनंददायी असेल. हे आपोआपच प्रसन्न करतं वातावरण. त्याच्यामुळे मी इथं किती गंभीर गोष्ट सांगितली तरी ती खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकते. विनायकराव पाटील आपल्या सोबत आहेत. विनायकराव ही अशी एक व्यक्ती आहे की आधुनिक काळातला भगीरथ आहे, कारण 5 कोटी लिटर पाणी त्यांनी ऐन दुष्काळामध्ये मराठवाड्यामध्ये साठवलेलं होतं आणि ते पाणी अजूनही तिथे साबूत आहे. अशा एका भगीरथाशी बोलतोय आपण. आपली पाणीदार माणसं इथे आज आली, त्यांनी सुद्धा वृक्षारोपण केलेलं आहे. नेमकी काय ही सगळी जी संकल्पना आहे, म्हणजे सयाजीदादांनी जी सुरू केलेलं आहे सह्याद्री देवराई, आणि देवराई सह्याद्रीत काय मला वाटतं महाराष्ट्रभर कुठे कुठे व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची सुंदर संकल्पना आहे. काय वाटतंय? खरं म्हणजे आज एक चांगली संकल्पना इथे सयाजीदादांनी राबवली आणि त्यांनी दाखवून दिलं. का दाखवून दिलं त्याने? मी खलनायक नाही, नायक आहे. काय वाटतं? मी खलनायक नाही, नायक आहे. आणि माणसामधला, पिक्चरमधला खलनायक जरी असला तरी खरा नायक कसा असतो आणि त्यांची भावना कशी असते, ती भावना आईच्या रूपाने त्यांनी या ठिकाणी दाखवून दिली. आईवरती प्रेम केलं आईच्या, आणि अशा प्रकारच्या संकल्पना आईचे, वडिलांचे जे कटआउट राहून कारण नसताना जे आमचे राजकीय मंडळी वाढदिवस साजरे करतात, त्यांना खरं म्हणजे सयाजीदादा तुमचा आदर्श घेतला पाहिजे की ज्याच्यावरती खर्च न करता तुम्ही झाडावरती खर्च करा आणि झाडं वागवा, झाडं जगवा. अशाच प्रकारचे पाणी जे आहे ते या ठिकाणी करा. आम्ही त्या ठिकाणी ते करतोय. सयाजीदादा अण्णा हजारेचा 15 जूनला वाढदिवस आहे. 80 वर्षात अण्णा जातात. 80 गावामध्ये 80,000 झाडं लावून आम्ही अण्णा हजारेचा वाढदिवस साजरा करणार आहोत. एक म्हणजे प्रत्येकाच्या वाढदिवसाला खरं तर झाडं लावणं ही सुद्धा एक सुंदर संकल्पना आहे. इथे अनेक आज काही माणसं होती, त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेलाच झाडं लावलेली आहेत. एकूण प्रदीप लोखंडे, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात ही संकल्पना, तुम्ही सगळेजण मित्र म्हणून सगळे एकत्र आलेला आहात, ही संकल्पना तुम्ही अतिशय पहिल्या सुरुवातीपासून म्हणजे आकारात येताना बघितलेली आहे. नेमकी काय गरज पडली आहे सगळं करायला सयाजी शिंदे यांना? नाही, आता पाठीमागचं मला कुठलीही गोष्ट उघडायची नाही, कारण तो कोळसा आहे, किती उघडा तरी त्यातनं काळच येणार आहे. त्यामुळे त्यात न जाता ह्याच्यात मी फ्युचर असं बघतोय आता, आणि जे दिसलं आणि दिसलंय सगळ्यांनाच. मी सांगतोय यात नवीन काही नाहीये. आज ही सगळी जी तरुण पिढी इथं आलेली आहे आणि ती फक्त ह्या 4Dतनं आलेली नाही, 4D झालंय. 4Dच्या गावांमुळे हे झालं. पण ही जी सगळी तरुण पिढी आलेली आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली आहे आणि बापूंचा मेसेज आणि ह्या सर्वांचं काम ते घेऊन आपापल्या गावामध्ये जाऊन त्या जागाला काय नाव द्यायचं ते द्या हो, पण तिथे तुम्ही तशीच देवराई करा. आता का आवश्यकता पडली ह्याच्यात परत जायला अर्थ नाहीये. हे आज रिझल्ट ओरिएंटेड काम झालं. करायला पाहिजे, केलं पाहिजे होतं. कोण चुकलं, कोण बरोबर होतं ह्यात न जाता आज पूर्णपणे आम्ही ज्ञान द्यायच्या ऐवजी ॲक्शन करून दाखवलेली आहे. एक कृतीचा कार्यक्रम प्रत्यक्षात मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की काय परिस्थिती आहे. केवळ मराठवाड्यात नाही तर आज अगदी कोकणामध्ये सुद्धा गेलं तर बोडके डोंगर दिसत आहेत. उत्तर कोकणामधल्या लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, ही सुद्धा परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीला बदलायचं असेल तर खरं या अशा प्रकल्पांमधून आपल्याला सगळ्यांना काहीतरी शिकलं पाहिजे. नुसतं शिकलं नाही, जसं प्रदीप लोखंडे म्हटले, कृती करायला पाहिजे. पुन्हा गिरीश लाड आपल्यासोबत आहेत. गिरीश लाड, पावसाच्या संदर्भामध्ये तुम्ही बरंच काही जाणता. पावसाचं मापन करण्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आवाजून उभे आहेत आपल्याकडे, आणि एकूण खेड्यांच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल सुद्धा आपल्याला म्हणावा तसा एकात्मिक पद्धतीनं आपण म्हणावं तसं सर्वंकष पद्धतीनं आपण विचार करत नाही. काय व्हायला पाहिजे या सगळ्या निमित्तानं? ॲक्च्युली पाण्याची जर का आपण गरज बघितली तर मला असं वाटलं की पाण्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते गाव पातळीवर व्हायला पाहिजे, कारण आपलं गाव हे बेसिक युनिट असतं.
त्याच्यामुळे एका गावामध्ये पाण्याची गरज किती आहे आणि पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे, ह्या 2 गोष्टी जर का शोधल्या तर गावाच्या एकूण क्षेत्राचं प्लॅनिंग करता येईल. म्हणजे आपल्याकडे सेन्ससचा डेटा आहे, त्याच्यामध्ये पॉप्युलेशन किती आहे गावाचं ते कळतं. म्हणजे माणसांना प्यायला पाणी किती लागतं, वापरायला किती लागतं त्याची आकडेवारी कळते. आपल्याकडे तलाट्याकडे आकारबंद असतो म्हणजे गावाचा नकाशा, त्याच्यामध्ये एकूण क्षेत्र किती आहे गावचं ते कळतं. मग त्याच्यातलं पोट खराब किती, शेती योग्य किती, रेसिडेन्शियल किती, फॉरेस्टचं किती, असं एकूण क्षेत्राची माहिती आपल्याला त्याच्यात कळते. ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे एकूण गावामध्ये जनावरं किती, आपण पक्ष्यांची काळजी करतो, आपण माणसांच्या प्यायची काळजी करतो, पण जनावरं गाढव असेल गाय असेल त्यांनासुद्धा प्यायला वापरायला पाणी लागतं. तर ह्या सगळ्यांची जर का टोटल केली तर आपल्याला शेती किती आहे, किती क्षेत्र मध्ये शेती होते, कशा प्रकारची खरीप रब्बीमध्ये शेती होते आणि त्याप्रमाणे पाण्याची गरज शेतीला, जनावरांना आणि माणसांना. प्लस शेतकऱ्याकडे जे तलाट्याकडे जे 1 ते 21 नमुने असतात त्याच्यात पाण्याच्या स्रोताची माहिती असते. म्हणजे विहिरी किती आहेत, नाले, नदी, डॅम, तलाव आणि त्याचा अवेलेबिलिटी ऑफ वॉटर प्लस रेनफॉल किती होतो. म्हणजे एकीकडे पाण्याची गरज आणि दुसरीकडे पाण्याची अवेलेबिलिटी याचा जर का ताळेबंद जोडला तर आपल्याला कळू शकेल की इतकं पाणी प्यायला कमी पडतं किंवा इतकं शेतीला कमी पडतं किंवा जास्त आहे. आणि हा डेटा एकत्र आल्यावर त्या बेसिसवर गाव पातळीवर प्लॅनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या गावाला 1 TMC प्यायला पाणी लागतं आणि 2 TMC सांडपाणी लागतं. त्या गावामध्ये जर का अर्धा TMC पाणी प्यायचं अवेलेबल आहे आणि 3 TMC पाणी सांडपाण्याचं अवेलेबल आहे, तर अशा ठिकाणी सोपी स्ट्रॅटेजी लगेच डोक्यात येते की तिथे वॉटर प्युरिफिकेशनचा प्लांट टाका. म्हणजे जे वापराचं पाणी येते तुम्ही प्यायला, ते गावाची गरज ही गावामध्येच पूर्ण झाली पाहिजे, तर ते गाव पाण्याच्या दृष्टीने इंडिपेंडंट होईल. प्रदीप लोखंडे, जगभर तुम्ही बघत असता, फिरत असता. आता ते म्हटलं की गावांच्या संदर्भात हे सगळं आपण करतो. म्हणजे गरज पुन्हा तुम्हाला मी हे विचारतोय की गाव गाव घेऊन काय बसलोय आपण. शहरं भरतायत, शहरांकडे पाण्याचा नुसता म्हणजे डॅम आहेत, मोठमोठे पाईपलाईन चाललेले आहेत आणि असं सगळं असताना आपण गाव घेऊन का बसलेलो आहे. कारण आपल्याला पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे. नाही, हे बघा, किती तुम्ही म्हणा, आजही किती अर्बनायझेशन झालं तरी 65% लोक ते 55% लोक ग्रामीण भागात राहतात. हे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. सगळी प्रगती तुम्ही फक्त शहरामध्ये करून होऊच शकत नाही, कारण जोपर्यंत ह्यांना तुम्ही बरोबर घेणार नाही आहे, हे सगळं आर्टिफिशियल स्वेलिंग आहे, काही होऊ शकत नाही. निगेटिव्ह सोडून द्या त्यातलं. ह्याची संकल्पना मला वाटतं बापूंनी आणि या सर्व मंडळींनी करण्याचं ह्याच्या फार पूर्वीच्या ह्याच्यात आहे ती अशी होती की आपण एक पंचकृषी म्हणायचो. पंचकृषी म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये बार्टर सिस्टीम होती की ते एकत्र येऊन सगळे काम करायचे. हळूहळू काय झालं, न्यूक्लिअर होत गेलं आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि सेंट्रिक झालो आपण. तर बापूंच्या माध्यमातून आता पहिल्यांदा काय झालं की 4 गावं एकत्र आली. 4 गावं एकत्र आणि सोपी गोष्ट नाही, माझ्या मते तीच मोठी तुमची ब्रेकिंग न्यूज आहे पहिली, की 4 गावं एकत्र आली आणि अजिबात भांडण करता एकत्र आली आणि त्यांनी समाधान केलं. आणि राजकारण नाही, कुठल्याही कलरचा कोणी इथं शर्ट घातलेला नाही, आपापले स्वतःच्या. त्यामुळे हा जो भाग घडलाय हा फार उत्कृष्ट घडला आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे कितीही झालं आणि हा देश 2020 सुपर पॉवर वगैरे मी बिलीव्ह करत नाही, पण 2020 जर आपल्याला एक ग्रेट नेशन आणि त्या दृष्टीने पावलं टाकायचे असतील तर गाव हे सेंटर मानून जसं त्यांनी सांगितलं तसं त्याची डेव्हलपमेंट आपल्याला करावी लागणार आहे. शहराला दोष देणे किंवा शहराने गावाला दोष देणे ह्याच्यातनं उत्तर कोणतंच निघणार नाहीये. आणि अशा जर काही सक्सेस स्टोरी क्रिएट झाल्या, जरा 43,000 गावामध्ये मधल्या काही एक 10,000 जर गावात अशा सक्सेस स्टोरी झाल्या तर मागं वळून बघावंच लागणार नाहीये. सो कॉल्ड जे आता आपण मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट ऑफ द कंट्री म्हणतो, तर ते खरोखर मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट ऑफ द कंट्री होईल जर 10-20,000 गावामध्ये हे झालं तर निश्चित होईल. आणि गाव म्हटल्यावरती पुन्हा एकदा सयाजी तुम्हाला प्रश्न विचारायचा की हे तुमचं गाव आहे का, जिथे तुम्ही काम करताय तुमचं गाव आहे? नाही, हे माझं गाव नाही. मी असंच एकदा पुण्यात बसलो होतो मित्रांना आणि भेळ खात बसलो होतो आणि जेव्हा मी त्यांना तेच म्हटलं की भेळ खाल्ली पाहिजे, म्हणजे एवढं मोठं काम होत असेल तर भेळ खाल्ली पाहिजे आपण. नाही, भेळ खात बसलो होतो आणि असं कलेक्टरनं फोन केला की असं काम करायचं आहे. आणि अजून खरी गोष्ट अशी आहे की माझं स्वतःचं गाव वेळेकामटे आहे. त्या गावात 2 पक्ष आहेत आणि ते 2 पक्ष असल्यामुळे त्या गावात सुधारणा होऊ शकत नाही. म्हणजे गावात एखादं काम करायचं म्हणलं की तो त्याला विरोध करतो आणि त्याने करायचं म्हणलं की हा त्याला विरोध करतो आणि जिथं एकी नाही तिथं सुधारणा नाही. म्हणजे थोडक्यात वाटोळं आहे.
तर म्हणून आम्ही म्हटलं की एकी कुठे आहे. आता माझं तुझं करण्यात काहीच अर्थ नाही, हा माझा तो तुझा म्हणून आता झाडाचाच आदर्श घेतोय आपण, की ते कोणालाच म्हणत नाही तुमच्या दारात लावलं तर त्याचा सुगंध आमच्याकडे येतो, किती आडवा तुम्ही ते फळं पण घेऊ शकतो आणि त्याचं कधी ऑब्जेक्शन नाही. मालकाचं ऑब्जेक्शन आहे, उगाच त्याच्यावर रेट लावतात, इतका रुपये आणि इतका डझन आणि त्यांचा काही संबंध नाही. म्हणून झाडाचा आदर्श घेऊन झाडं लावतोय. मला वाटतं ही संकल्पना झाडाची शाळेतनं सुरू व्हावी असं माझं म्हणणं आहे, की शाळेत तुम्ही ॲडमिशन देता तर प्रत्येक मुलाला एक झाड द्या. जसं जसं मूल वाढेल तसं झाड पण वाढेल आणि निसर्गाच्या बद्दल परत काय शिकवायला नको. ही साधी गोष्ट केली तरी बस आहे. 12 कोटी जनतेत 5 कोटी जरी शहाणी निघाली तरी सगळी झाडं लागतील, पाऊस, सगळ्या निसर्गाचे प्रश्न, सगळे माणूस आनंदित राहील आणि करायचं ते फक्त आनंदासाठीच करायचं. नक्की, आणि आनंदासाठी करायला पुन्हा अरविंद शाळा म्हणजे महाराष्ट्रातल्या या इतक्या शाळा आहेत. आता सयाजी दादा म्हटलं की शाळातल्या प्रत्येक शिक्षकांनी सुद्धा हा जर का आदर्श घेतला, प्रत्येक शाळेतल्या महाराष्ट्रभरातल्या शाळेतली मुलं जरी हे सगळं काम करायला लागली तर काय चित्र बदलेल आपण कल्पना केलेली बरी. आणि ही सगळी संवेदनशीलता म्हणजे ही अशा प्रकारची, आपण याला संवेदनशीलता म्हणायचं का मुळात, आणि ही आपली गरज आहे आजची. मग ही मानसिकताच व्हायला पाहिजे खरं तर. आणि मुळात आपण काय, आता आपलं जे शिक्षण झालंय, मग आपण ये रे पावसावाली मंडळी आता रेन गो आवेवाली झालोय, तर त्याच्यामुळे पुन्हा पावसाकडून अपेक्षा ठेवणं ही जास्त चुकीची गोष्ट आहे. मी आता मी नेहमी म्हणतो अडाणी शब्द जो आहे, ते अडाणी शब्द आता धोतर घातलेलं किंवा शेतकरी दिसेल त्याला अडाणी म्हणतात, पण ह्या शब्दाचा खरा अर्थ असा आहे ज्याला शेती येत नाही तो अडाणी असतो. म्हणजे डॉक्टर पासून सगळी कलावंत कुणी असेल, ज्याला शेती येत नाही त्याचा अर्थ अडाणी. पण आपण इतके शहरावाले मुजोर आहोत की खेड्यातल्या माणसाला आपण अडाणी, जो शेती करतो त्याला अडाणी करतो. तर ही जी व्यवस्था आहे ही बदलली पाहिजे. म्हणजे आपण आपलं अडाणी पण लपवण्यासाठी या माणसांना अडाणी करतोय. आणि म्हणून पाण्याचं, झाडाचा जो मुद्दा सांगितला आहे तो जास्तीत जास्त प्रचार व्हायला पाहिजे. आणि या देवराईबद्दल मी विशेष सांगतो की सयाजीरावांबरोबर आणि आम्ही सगळे इथं मेहनत करतोय, पण पर्यावरण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर महेश गायकवाड आहेत, साताऱ्याचे निंबाळकर आहेत किंवा वांगणकर सर आहेत, या सगळ्या लोकांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे. इथं त्यांच्या इशारा म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनावर फक्त देशी झाडं लागलेली आहेत. आणि गुलमोहर, निलगिरी अशी झाडं लावू नका, ही हात जोडून विनंती आहे. प्रत्येक वृक्षारोपण तुमच्या फोटोसाठी करू नका, ही देशी झाडं लावा, लिंब लावा, चिंच लावा, ही फार महत्वाची झाडं. बरं, या झाडांवरनं सगळा मुद्दा निघाला. स्थानिक प्रशासनाने खूप चांगला तुम्हाला प्रतिसाद दिलाय आणि मला असं वाटतं की इथले कृषी अधिकारी त्यांनी सुद्धा खूप कमालीचं काम केलेलं आहे. काय प्रकारे ते सगळं काम होतं त्यांचं? जेव्हा इकडे भेटलोय की कसं होतंय, जर गाव सगळं मिळून एक असेल तर अधिकाऱ्यांना सपोर्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांची योजना आहेत आणि त्यांची ड्युटी आहे, ते करत असतात. पण जेव्हा गावात भांडण असतात तेव्हा मग अधिकारी काय म्हणतात की आम्हाला इतकी कामं आहेत, तिथं तुमच्या भांडणात कुठे पडो, त्यामुळे ते होत नाही. पण आता आम्ही किती सहजरित्या सगळ्या योजना सरकारच्या असून सुद्धा त्या किती सहज गेल्या आणि त्याला श्रमदानाचं आणि एकीचं सपोर्ट लागतो. म्हणजे सरकारने, शासनाने एक तलाव खोदायला परवानगी दिली, त्याच वेळेला गावातले 3000 लोक आले आणि त्यांनी दुसरा तलाव केला. मग कसं ते मुलं, सगळी माणसं एकत्र येतात आणि त्यामुळे सपोर्ट चांगला मिळतो. आणि सगळं गाव एकत्र असल्यानंतर शासन का नाही देणार मदत? नक्की. आणि यातला म्हणजे एक आहे की कृषी पर्यवेक्षक हे पद ज्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणत्या लोकांना, त्या पदावरचा एक व्यक्ती सुद्धा काय करू शकतो हे या कार्यक्रमातलं आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण आहे. कारण अक्षरशः त्यांनी झपाटून जाऊन कामं केलेली आहेत आणि याच्यातला सगळ्यात मोठा इन्स्पिरेटर, त्यातली जी जर प्रेरणा असेल तर ती सयाजी शिंदे आहेत. असे प्रेरणादायी तुम्ही सुद्धा आहात विनायकराव. आणि त्या अर्थाने पाण्याच्या या सगळ्या व्यापामध्ये म्हणजे आपण सातत्यानं पाण्यासाठी गेले काही काळ बघतोय, काय प्रयत्न करतोय, काय अजून व्हायला पाहिजे? गरजा खूप वाढत चालल्यात आपल्या सगळ्यांच्या. तर जसं येणे म्हणाल की शहरातली माणसं शहाणी आणि ग्रामीण भागातल्या अडाणी, तसं नाही आहे. आता आम्ही स्मार्ट झालेलो आहोत. तुम्ही स्मार्ट शहर करताय, आम्ही स्मार्ट शेती करतोय. आणि 15 जूनला स्मार्ट शेतीचा प्रयोग आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय, जेणेकरून पाण्याचं नियोजन झाडासाठी किती, माणसासाठी किती, यांनी खूप चांगलं सांगितलं की प्रत्येक गावाचं नियोजन व्हायला पाहिजे. तसं आता प्रत्येक गावाचं नियोजन आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि सयाजी शिंदेसारख्या आदर्श घेऊन सगळ्यांनी काम करावं, असं हे जे तरुण माणसं आहेत सगळे, प्रत्येकाने मला विनंती राहणार आहे की प्रत्येकाने 100 तरी झाडं आपल्या गावात जाऊन शेताच्या ठिकाणी जाऊन लावावीत आणि पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. पाणी किती आहे, आता लोक काय म्हणतात, माझ्या बरोबर पाणी माझं, मी त्याला मराठी भाषेत सांगतो अडाणी, अरे पाणी तुझ्या बापाचं नाही म्हणून सांगतो. दुर्दैव काय झालेलं आमचं सयाजी शिंदे साहेब, सेलिब्रिटी सगळे जमिनीचं पाणी पित नाहीत, कंपनीचं पाणी पितात सध्या. सगळं कंपनीचं पाणी पितात, सगळ्या दूध पुढाऱ्याचं पितो.
त्याला दूधही माहिती नाही गाईचं येतं तर का म्हशीचं येतं, आणि पाणी कुठून येतं हेही माहिती नाही. म्हणून सयाजी शिंदे साहेब तुमचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही लोकांना पाणी दाखवलं, झाडं दाखवलं आणि चांगलं सांगितलं की अशा प्रकारचे प्रयोग, ही जी वनराई आहे, ही देवराई आहे, ही वनराई करूया. आणि सयाजी शिंदे अनेक प्रयोग करतोय आम्ही आता. जसं जलयुक्त शिवार आहे तसं आता वनयुक्त शिवार होण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ते मराठवाडा सगळ्यात आम्ही भोगलेला आहे, आम्ही भोगलोय. आपल्या सगळ्या माहितीसाठी सांगतो, मराठवाड्यामध्ये फक्त 1% जंगल आहे, 1% जंगल आहे फक्त. तर त्या ठिकाणी आपण या सयाजी शिंदे साहेब त्या ठिकाणी अशाच प्रकारची देवराई आणि अशाच प्रकारचे वनराई निर्माण करून पाण्याचं नियोजन हे आता राष्ट्रीय पातळीवरती झालं पाहिजे. मागे एकदा मी मागणी केली सयाजी शिंदे साहेब की पाण्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जोपर्यंत पाण्याचं राष्ट्रीयकरण होणार नाही, हे पाणी कोणाच्या व्यक्तीचं नाही, पाणी कोण्या जातीचं नाही, पाणी कोण्या धर्माचं नाही आहे. आपण जसं सांगितलं झाडाचा सुगंध तिकडे जातो, तसं नदीचं तिकडे कुठेतरी पडलेलं, महाबळेश्वरला पडलेलं पाणी कुठेतरी खाली कृष्णाच्या माध्यमातून जातं. तसं पाण्याचं हे नियोजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे संकल्पना, अशा प्रकारचे प्रयोग, देवराईसारखे प्रयोग सगळ्या महाराष्ट्रात झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती उभा राहायला पाहिजे. मी गावचा सयाजी शिंदे आहे, मी हा आहे आणि मी ते आहे. याच्यात मला हे कार्यक्रम आपण यापुढे चालू ठेवू. अशाच प्रकारचा कार्यक्रम आपण आम्हाला बोलवा, आम्ही आपल्याकडे बोलवतो. आणि आपण जसे तुम्ही 4 गावं नाही आहेत, 1000 गावं आम्ही तुमच्या पाठीशी उभं करतो. स्मार्ट सिटी जशी आहे तशी स्मार्ट शेती सुद्धा व्हायला पाहिजे. स्मार्ट शेतीसाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आतापर्यंत करू शकतो आपण, केला जाऊ शकतो? ॲक्च्युली कसं आहे, शेती आणि म्हणजे माझा जो मेन विषय आहे स्त्रीभ्रूण हत्या, या दोन्ही फर्टिलिटीशी संबंधित आहे. आणि आपण दोन्ही मारतोय, म्हणजे आपण जमिनीची पण किंमत कमी करतोय आणि एकीकडे मुली पण मारतोय. आता तिकडे तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला, संख्या वाढली. शेतीमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे खूप मोठा विषय आहे की शेतीमध्ये टेक्नॉलॉजी कशा प्रकारे. पण एक उदाहरण द्यायचं झालं तर साधा सोपं गोष्ट की पाऊस किती पडला हे मोजायचं कसं, याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी सिस्टीम आम्ही आता रिसेंटली तयार केली, ज्याच्यामध्ये जे रेनगेज मीटर असतं, तर त्या रेनगेज मीटरलाच एक सर्किट जोडलं आणि त्याच्यात एक सिम कार्ड टाकलेलं आहे. किती पाऊस पडला हे ते डिव्हाइस ऑटोमॅटिकली मेजर करतं आणि त्याच्यातनं एका सर्व्हरला तो SMS ऑटोमॅटिकली जातो. आत्ता सध्याची पाऊस किती पडला हे मोजायची जर का व्यवस्था बघितली तर रेनगेज मीटर म्हणजे तिथे शेवाळं लागलेलं आहे, त्याचं कंपाऊंडच्या तारा लोकांनी चोरून नेलेल्या आहेत आणि किती लोक ॲक्च्युली जाऊन रोजच्या रोज सकाळी 7 वाजता प्रत्यक्षात बघतात की इतका MM पाऊस आहे आणि तो कळवतात. बरं, कळवण्यामध्ये सुद्धा गॅप येते की हा फोनवर 10 सांगतो, तो 6 ऐकतो. हे जे तंत्रज्ञान तुम्ही आणलंय नवीन, त्याची साधारणतः किंमत 60-65 हजाराच्या आसपास असेल. त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये किती 3-1 हजार अशी 3 ते 4 हजारच्या आसपास हे युनिट्स लागतात. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये एक आणि प्रत्येक मंडळ अधिकाऱ्याच्या मंडळ ऑफिसमध्ये एक. म्हणजे 5,000 जरी धरली तरी साधारणतः 7-8 कोटीच्या आसपास महाराष्ट्रात किती पाऊस पडतो ते अचूकपणे आपण आता हे करू शकतो. कुठल्याही IMD किंवा या सगळ्या इतर डेटाच्या ऐवजी आपण तो सगळा मोजू शकतो, असं तुमचं म्हणणं आहे. तंत्रज्ञान काय करू शकतं हे आपल्याला माहिती आहे, फक्त त्या अर्थाने आपल्याला त्या तंत्रज्ञानाला आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. नुसतं आणलं नाही पाहिजे. सरकारी नेत्यांनी, बाकी जे काही आपले राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी हे मनावर घेतलं पाहिजे. काही माणसं अतिशय खोलवर मूलभूत असं काम करतायत, त्या मूलभूत काम करणाऱ्या माणसांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. ती माणसं इथेच या महाराष्ट्रामध्ये आहेत. पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रदीप लोखंडे, तुमचा म्हणजे ग्रामीण भागाचा अनुभव आम्हाला माहिती आहे आणि तुमचा FMCG मधला अनुभव पण पाहिजे. मार्केटिंगमध्ये तुम्ही दादा आहात हेही आम्हाला माहिती आहे. तर त्या अर्थाने आम्ही आता ह्या म्हणजे रुरल या ग्रामीण सगळ्या शेती आणि या सगळ्या ज्या अडचणीत आलेल्या गोष्टी आहेत त्यांचं मार्केटिंग आम्ही कसं करणार आहोत. जो थेट पणन वगैरे ज्या सगळ्या संकल्पना आल्या, शहरापर्यंत बांधावरचा शेतीचा माल तिथपर्यंत कसं न्यायचं, कारण आता पाणी आलं, आता बंपर क्रॉप येईल, मग परत भाव पडतील, शेतकऱ्यांनी काय करायचं? नाही, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर जसं यांनी सांगितलं तसं टेक्नॉलॉजी हा फार मोठा रोल प्ले करणार आहे. आत्ता चिपळूणच्या बाजूला एक उपक्रम राबवला जातो, सतीश कामत राबवतात ते. त्याच्यामध्ये आज
280 महिला रोज त्यांना लागणारी भाजी ही व्हॉट्सअपवर मागवतात आणि ती पुरवली जाती. तर हे कन्सेप्ट आता संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. फक्त ह्याच्यातनं टाळी दोन्ही हातांनी वाजावी लागणार आहे. एक हात कोणता आहे? शेतकऱ्याचा पण आहे. त्यालाही थोडासा आता विचारपूर्वक गोष्टी कराव्या लागतील. आणि दुसरं, टिपिकल मिडल क्लास ऑफ दिस कंट्रीनी जरा कृपा करून माझी विनंती आहे की एकाच दिवशी 2-5 रुपये कुठल्या तरी भाजीचे वाढले तर उगाच फार काय गोंधळ घालू नये. कारण आपल्या देशामध्ये गडबड कुठे सांगू का हो तुम्हाला, बुटा जाऊन आपण एअर कंडिशनमध्ये घेतो आणि भाजी रस्त्यावरती घेतो आणि बघतोय त्याच्याकडे तसंच. त्यामुळे कृपा करून त्याला जर त्या मिडल क्लासनी रिस्पेक्ट जर दिला तर हे चक्र सोडवायला 5 ते 7 वर्षापेक्षा कमी दिवस लागतील आणि दोन्ही एंड सुखी होतील. दोन्ही एंड सुखी होतील. पैसे मिळतील ह्या पलीकडचा विचार करणारा मी माणूस आहे. कारण सुखी झालं पाहिजे. जसं बापूने सांगितलं, मला आनंद मिळतो याच्यातून. शूटिंग त्यांना त्यांचे माझ्या मते ह्यातलं 30% टाइम तर नुसता फोटो काढण्यात जातो, पण तो त्याचा आनंद नाही आहे त्यांना. त्याचा आनंद आहे की ते रात्री 1 पर्यंत इकडे येऊन एक माणूस थांबतो. कशासाठी करतोय की हे 2 डॉट जोडायचे आहेत आपल्याला. एक डॉट आहे त्यांनाही बदलावं लागणार आहे, टेक्नॉलॉजी बरोबर जावं लागणार आहे. आणि ह्या ज्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील टेक्नॉलॉजीनी. आणि टेक्नॉलॉजीचा वापर जर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त केला आणि फक्त एकच परत त्या मिडल क्लासला विनंती, 2 पैसे पाकिटातले थोडे जास्त जर डिले केले तर 5-7 वर्षापेक्षा जास्त दिवस लागणार नाहीयेत सुखी समाधानी शेतकरी बघायला. नक्की सुखी समाधानी शेतकरी आपल्या सगळ्यांना बघायचा आहे. आणि अर्थात सयाजी दादा, पुन्हा तुम्ही अक्षर म्हणजे कुटुंब, सिद्धार्थ पण आहे इकडे, आई आहेत तुमच्या, आणि त्यांची जी तुला केली, काय त्यांचं काय म्हणणं, आई काय म्हणाले? नाही, मीच आईचा आदर्श घेतला. आई मुंबईला आली ना तरी तुळशीचं रोपं घेऊन येते, कढीपत्ता घेऊन येते. आम्ही गोव्याला गेलो तर तिथनं आंबा आणला होता, त्या आंब्याच्या कोया ठेवल्यात. आज घरी गेलो होतो काल मी, तर तिनं लावलेला आंब्याचा एक शेवटचा आंबा टिकला होता, तो तिनं कापून आम्हा सगळ्यांना दिला. म्हणजे तिला त्याची आवडच आहे. तिला म्हणजे त्या पिढीलाच आवड होती. ह्या 50 वर्षात मी माझ्या डोंगरात लहानपणी लाकडं तोडायला जायचो. आता वाटते मी काय चूक करत होतो ती, कारण तो डोंगर आता पूर्ण बोडका झाला. म्हणून तो आता आपण भरून काढला पाहिजे. आपल्या पिढीनं झाडं खूप तोडली आणि लावली काहीच नाही. होळी, आमच्या गावातली होळी लय मोठी, ह्याची स्पर्धा, पण ती फार चुकीची स्पर्धा झाली. त्या अर्थाने पुन्हा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या सह्याद्री देवराईच्या या संकल्पनेच्या आसपास अजून काय करणं आपण सगळ्यांनी अपेक्षित आहे तुम्हाला? मला प्रत्येक सेलिब्रिटी असो, कोण ज्याला आपली जरा स्वतःचं संवेदनशीलता जर दाखवायची असेल त्यांनी स्वतःचं गाव फक्त घ्यावं आणि स्वतःच्या गावावरती प्रयोग सुरू करावं आणि कृपया उपदेश देऊ नये, प्रत्यक्ष करावं. कारण आपल्या देशाचं सगळ्यात मोठं नुकसानीचं ते आहे की कसं करावं त्याला शहाणपणा शिकवतो, स्वतः काय करत नाही. तर मला असं म्हणायचं की म्हणून आम्ही सुद्धा प्रसिद्धी आणि याच्यापासून लांब राहायचं एवढं की आपला फोकस शिफ्ट होऊ नये. आपलं प्रत्येक झाड नीट लागलं पाहिजे. म्हणजे मला सारखं दिसतं अजून तिथं काट्या लागलेल्या नाहीत. मग असं सांगितलं की त्या दैवडीवरनं काटे आल्या पाहिजे आणि त्या झाडाला लागल्या पाहिजेत. तर ती प्रत्यक्षात आपण स्वतः काम बघू आणि सगळ्यांनी तसंच करावं. आणि आईचं निमित्त एवढंच आहे की आई जगातली ग्रेट गोष्ट आहे. तर प्रत्येकाने आपल्या आईचं स्मरण, वडीलधाऱ्या माणसाचं स्मरण करून झाडं लावावी. आणि मग नक्की एवढं मी मात्र सांगतो की त्यात तुम्हाला नक्की आनंद मिळेल. नक्की. आणि या आनंदासाठी तुम्ही संगमनेरमध्ये एक शाळा आहे, कॉलेज शाळा, आणि विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली कल्पना मला वाटली. मी तिथं प्रत्यक्ष बघितलं. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दिलं शाळेने आणि त्या शाळेच्याच एरियामध्ये ते त्यांनी लावायचं. त्या झाडाला स्वतःचं नावाची पाटी लावायची आणि शाळेत जाताना आपण प्यायच्या पाण्याची बाटली आणतो, त्याच्याबरोबर झाडासाठी दुसरी बाटली आणायची. आणि पहिलीतल्या मुलांनी समजा ती झाडं लावली तर 10वीला पासआउट होईपर्यंत नुसतं झाडं लावणं नाही, झाडं जगवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची एक अटॅचमेंट होते की हे माझ्या नावाचं झाड आहे. आणि 10 वर्षात ते नक्की. त्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांचं जे म्हणणं आहे की संपूर्ण शाळांमध्ये सुद्धा हा प्रकल्प जावा, तो प्रकल्प जायला पाहिजे. आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेकांकडे जमिनी आहेत, अनेक गावांमध्ये गायरान जमिनी मोकळ्या बोडक्या पडलेल्या आहेत. या सगळ्या जमिनींवरती खरं तर देवराई जी आहे ती देवराई होऊ शकते. आईच्या नावाने आपापले जे कोणी एकत्र येऊ शकतात त्यांनी तिची देवराई करावी असं आवाहन आम्ही सुद्धा आमच्याकडनं करतोय तुम्हा सगळ्यांना. त्याचं कारण इतकं सुंदर वाटतं इथे आल्यावरती आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे, एक प्रकारचा जोश आहे आणि बदलाचा जो काही एक एहसास ज्याला म्हणतो, जो एक भास सगळा आपल्याला आसपास होतोय, त्याच्यातनं मिळणारी जी चेतना जी आहे ती सुद्धा इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी इथे या. इथे आव्हान त्यांच्या पत्रामध्ये, अरविंद जगतापांच्या पत्रामध्ये सयाजीदादांनी जे वाचलेलं आहे ते पत्र सुद्धा आपण पाहूया.
माझ्या आयुष्यात मला असं वाटलं की आपण पैसा कमवतो, प्रसिद्धी कमवतो आणि खूप मोठे होतो. म्हणजे काय होतो तर शेवटी आपल्याला शांतीची गरज असते. शांतीशिवाय आपल्याला काहीच उपयोगाला येत नाही. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे माझ्या आयुष्यात की आपल्याला दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण सुद्धा एक बीज आहोत. आपल्या आई वडिलांनी आपल्याला तयार केलेलं असतं आणि आपल्याला आपणच परत उगवत जात असतो. पण आपण झाडांचं खूप नुकसान केलं आणि झाडं खूप तोडलेली आहेत. मला असं वाटतं की माझी आई हाच एक वटवृक्ष आहे आणि जन्मल्यापासून मनुष्यजात सगळी नाती ही एकमेकापासून काहीतरी अपेक्षित करत असतात. सकाळी उठल्यापासून तुम्ही कोणाला तरी बकरा बनवता किंवा तुम्ही तुमचा कोणतरी बकरा करत असतो आणि सतत हवं नकोच्या कडे आपण जगत असतो. फक्त आई एक असते अशी असते की मरेपर्यंत लहानपणापासून फक्त तुम्हाला देतच असते. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट असं मला माझ्या पूर्ण अभ्यासात लक्षात आलं की दुसरी गोष्ट म्हणजे एक झाड असतं जे फक्त आयुष्यात आपल्याला फक्त देतच असतं, आपल्याकडून काही अपेक्षाच करत नाही. आणि ते पाणी ऑक्सिजन तर देतं ते सांगितलेलंच आहे. पक्ष्यांना त्याचा फायदा होतो, प्राण्यांना होतो, आपल्याला सावली म्हणून होतो. उन्हाळ्यात बघितलं तुम्ही तर इथं ऊन आहे आणि इथं सावली आहे तर इथल्या इथे फरक असतो. तिथं मध्ये कुठली भिंत नसते, कुठली एसी नसतो. तर झाडाचं महत्व सांगत बसायचं नाही, मला कशाचं महत्व सांगायचं. मला खरं तर आपण प्रॅक्टिकली जाऊन काम करायचं आहे. इथं आलेल्या प्रत्येक माणसाचा माझ्या मनात आदर आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं. खरं तर ही चळवळ अशी आहे इकडं सुचली होती. महेश आमचा मित्र आहे नागपूरकर, त्याने सांगितलं की तुला करून सुरुवात करूया. तर मला असं वाटलं की आपण आईला देण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की ती निस्वार्थपणे देत असतं तर दुसरी जसं निस्वार्थी झाड आहे तर आपण तुला करूया. आणि मला असं वाटलं की ती तुला केली तर मी माझ्या आयुष्यातनं आई वडील किंवा वडील माणसं कधी जातच नाहीत. त्यांचं काय फॉर्मेशन चेंज होत असेल पण मला वाटलं की तिची तुला करायची, त्या बियांमधनं त्या रोपांमधनं तिला मोठं वाढवायचं आणि ती मग मला सावलीच्या रूपात दिसेल, ती मला पक्षाच्या रूपात दिसेल, ती मला फळाच्या रूपात असेल, फुलाच्या रूपात असेल, सुगंधाच्या रूपात असेल. पण आपण आपल्या ऋण देण्याचा जर प्रयत्न करणार असू तरी एवढ्याशा एखाद्या हीच एक गोष्ट आहे की झाड लावणं आणि ते वाढत राहणं यात मला ती दिसते. मला यांनी झाडावरची कविता सांगायला सांगितलं. झाडावरची कविता म्हणजे मी कुंभारा नावाचं नाटक लिहिलं होतं ते मी सांगितलं. त्याच्यामध्ये असं होतं ऐसे एक एक ढेकुळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यात लाथा घालून तिचा मीपणा उतरवून तीस मातीचे मोल देऊन मळावयास घेतली असे. ती जायचे एक एक वीट घेतली बनवून बहुत विटा बनवून तयार ठेविल्या. जमिनीत पाया खोदोनी दगडाचा आकार देऊन पायात दगड बसवून पाया भरणी करवली. ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊन लाकूड फटा गोळा करून छप्पर चढविले. सावलीचे झाड तोडून सावलीसाठी वापरले. तर माझ्या त्या नाटकात सुरुवात झाली की सावलीचं झाड तोडलं आपण आणि आपल्यासाठी वापरलं. त्यानंतर त्या नाटकाचा एंड असा केलेला आहे की आता जरा तोंड बाहेर पडूया या समाजाच्या देशाच्या. अरे पण हे काय चाललंय जगा देशासाठी समाजाच्या कल्याणात संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते बरे झालं. आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया. इथं एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडला वेढा. दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. तर मला आणखीन एक महत्वाचं यातलं सांगायचं वाटलं की आता आपण प्रत्यक्ष तिकडे जायचंय पण जाताना एक अरविंदनं फार मस्त लिहिलंय. त्या ओळी तुमच्या बरोबर आम्ही घेणार आहोत पण ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. पत्रच आहे. सह्याद्री देवराई. आज सह्याद्री देवराई आपल्या सगळ्यांचं एक झाड आहे, आता असणार आहे. एक स्वप्न आहे आपल्या भावी पिढीच्या सावलीसाठी. इथे उन्हात जमलो आपण. कामाचे काही क्षण आणि घामाचे काही थेंब एवढंच योगदान हवं असतं निसर्गाला. आता निसर्ग त्याचा आशीर्वाद देणार आहे. झाडं सावली देणार आहेत, फळं आणि फुलं देणार आहेत. आपण फक्त लक्ष द्यायचं. हे आपलं चार भिंतीच्या बाहेर बनवलेलं हक्काचं घर आहे. इथून पुढे या म्हणणार नाही. कधी खूप प्रसन्न मूड असला किंवा एकटं वाटलं, मित्रांसोबत फिरावंसं वाटलं
मुलांना काही वेगळं दाखवावं वाटलं तेव्हा नक्की या. हे सगळं खूप वेगळं आहे. कोण कुणाच्या गावात ओळख पळत नसताना असं कुणी आपल्या घरचं कार्य असल्यासारखं झाडं लावायला येतं का? आपण जमलोय आपल्या सह्याद्री देवराईसाठी. पुन्हा पुन्हा भेटत राहू, सुख दुःख नाही, झाडं वाटत राहू, हिरव्या मशाली होऊन जागोजागी पेटत राहू. हे पत्र तुमच्याबरोबर देणार आहे. तुमच्या अभिप्राय कळवा. आणि आता जे काही समारोपाचा कार्यक्रम होईल आपण प्रत्यक्ष तिकडे जाऊ. सगळ्यांनी आपापल्या जे मोहिते आणि वांगडकर आणि यादव सगळे सांगतील त्याप्रमाणे झाडं लावू, त्याप्रमाणे बंधारा बांधायचं झालं बंधारा बांधू, माती टाकायची, खत टाकायचे आणि जितकं म्हणून जेवढं जास्त आपल्याला शक्य आहे तेवढं सगळं काम करूया. मनपूर्वक धन्यवाद.